स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे। मात्र महाराष्ट्रातील वसमतची एकमेव नगर परिषद आहे जी संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे आणि त्याला कारण ठरले भारतीय जनता पक्षाने वसमत नगर परिषदेमध्ये 30 पैकी 30 जागा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुषमा बोडेवार आहेत, मात्र भाजपने या ठिकाणी दोघांना उमेदवारी दिलेली होती, त्यामुळे नेमका आता कुणाचा फॉर्म राहतो हे देखील महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे शिवसेना जी आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना, या शिवसेनेचा मात्र वसमतमध्ये अजब कारभार पाहायला मिळालेला आहे। कारण वसमतमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म चक्क राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाटप केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलेला आहे। आपल्या सोबत ह्या सगळ्या भाजपच्या उमेदवार आहेत, आपण पहिले त्यांना विचारूयात। ताई, शहरामध्ये महिलांचे प्रश्न आहेत काय? महिलांचे प्रश्न सर्वात मोठे स्वच्छताचेच आहेत जास्त करून। तर आता दुसरी समस्या एक आरोग्याची, स्वच्छताच नसेल तर तिथं महिलाचं आरोग्य कसं चांगलं राहणार, त्यासाठी हे मोठा प्रश्न आहे महिलांचा। आता महिलांना 8-8 दिवस पाणी येत नाही नळाला, मग काय ते आता बोरणी असं उन्हाळ्यात तर खूप त्रास होते। तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर पाण्याचं कसं? मी नगराध्यक्षानंतर पाण्याचा प्रश्न सर्वात आधी सोडण्याचा प्रयत्न करेल। हो ताई, शहरामध्ये कचऱ्याचे ढीग लागलेत, पण आता तुम्ही प्रचारात गुंतलेले आहात, मतं मागतायत, जनतेने निवडून दिल्यावर या कचऱ्याचं काय करणार? आम्ही दररोज जी घंटा गाडी चालू केलेली आहे मोदीजींनी, ती जरूर आवर्जून आम्ही सगळीकडे पाठवणार आणि ती रोज चालली की नाही याची पण दक्षता घेणार। पण तुम्ही आता निवडणुकीमध्ये मत मागताय, काँग्रेसच्या पण उमेदवार आहेत, तुम्हालाच निवडून का द्यावं? कारण आता सध्या मोदींचीच सत्ता आहे, वरती पण आपल्या देशात पण मोदीजी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण देवाभाऊ आहेत, त्याच्यामुळे आपले काम हे सगळे सुरळीतपणे पार पडतील। तुम्हालाच निवडून का द्यावं जनतेनं? वर मोदी सरकार असल्यामुळे का बीजेपीचं आहे जे आपलं हे कमळ, ते कमळ वर नाही का मोदी सरकार असल्यामुळे कमळच निवडून आलं पाहिजे। पण तुमचं स्वतःचं काही आहे का नाही की ज्यामुळे तुम्ही शहरातले प्रश्न सोडवणार आहात? या वार्डामध्ये पूर्ण आम्ही नाही का, माझे मिस्टर नगरसेवक होते, 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदाला पण होते। या वार्डात इतकं घाण होतं की स्वच्छता थोडी पण नव्हती, पूर्ण रोड, नाल्या, पाणी, पाईपलाईन हे सगळं त्यांनी केलेलं आहे। ही वार्ड इतका स्वच्छ झाला आहे की या 9 वार्ड होता अगोदर, आता 11 झाल्या, त्याला पूर्ण नाही का वरून सरकारने पुन्हा याला नाही का हे दिलेलं आहे बक्षीस म्हणून। उमेदवार रोज यायलेत का घरी? हो, रोज यायले। मग काय म्हणताय तुम्ही त्यांना? काय ना, आम्ही देतो त्यांना निवडून। बर, तुम्ही निवडून देणार? पण तुम्ही निवडून देताना तुमच्या अडचणी काय आहेत? आम्ही सांगितलं त्यांच्या अडचण निवडून झालेल्या आहेत। रोजच आले का उमेदवार? हो, सकाळीच? बर, काय पगार गिगार निराधारची मिळते का? भेटते ना। बर, शहरात स्वच्छता आहे का? हे ना। आता या सगळ्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया झाल्या, मात्र मी वसमत शहरातील एक अत्यंत महत्त्वाचे राजकारणी शिवदास बोडेवार यांच्याकडे जाणार आहे। खरं तर शिवदास बोडेवार हे मागच्या 30 ते 35 वर्षापासून नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष राहिलेले आहेत। भाऊ, प्रश्न पहिला असा आहे, तुमची मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचं चाललंय काय वसमतमध्ये? इकडे साहेब, एक लक्षात घ्या की शिवसेनेचं चाललं काय म्हणून म्हणण्यापेक्षा, कारण इथं त्यांचा तारतम्य राहिलेलं नाही। शिवसेनेचे एबी फॉर्म कुठे आहेत? एबी फॉर्म शिवसेनेचा मागचे ते संपलेला आहे, पण एबी फॉर्म हे शिवसेनेच्या पदाधिकारीकडे नव्हते, एका दुसऱ्या व्यक्तीकडे फॉर्म दिलेले होते। आता माहिती मिळाली, शहरात अशी चर्चा सुरू आहे, तुम्ही ऐकलं असेल, राज्याचे जे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत जयप्रकाश मुंदडा, त्यांनी सांगितलं शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे होते। साहेब, त्यानं या तालुक्याचं 5 वेळेस नेतृत्व केलं आणि त्यानं शिवसेने म्हणजे उबाटामध्ये होते, त्यानंतर एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ते या महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री म्हणून होते। परंतु जे काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी त्यांच्याकडे एबी फॉर्म द्यायला पाहिजे होते, पण दुसऱ्याकडे दिले ते वैयक्तिक। म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचा आता बोलायला गेलं तर काय आहे की एकंदरीत कोणावर विश्वास राहिलेला नाही ना। पण भाऊ, तुम्ही 30 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उभ्या केल्यात, पण शिवसेनेनं फक्त 5 ते 6 या ठिकाणी उमेदवार आहेत। मग राजेश पवार आहेत, प्रतिमेश जैन आहेत, बाबा आपुणे आहेत, 5 सोडून मग शिवसेनेनं नेमकं वसमतमध्ये शिवसेनेचं राजकारण कसं घडलं? एकंदरीत त्यांची पाहता
त्यांची ताकदच तेवढी आहे असं मला असं वाटते. शिवसेनेनं जे 4-5 उमेदवार जे एबी फॉर्म दिलेले आहेत आणि त्यांचे शिवसेनेचे एबी फॉर्म दुसऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जे उमेदवाराला लागले ती सर्वात मोठी शोकांतिका आहे शिवसेनेची. महाराष्ट्रातली पहिली घटना असेल का? बहुतेक असेल त्याची. कारण या ठिकाणी मी एवढंच बोलतो की काही ठिकाणी तर असं होतं की जी राष्ट्रवादी महाविकास आघाडी यांची झालेली आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचे बी उमेदवारांना शिवसेनेचे आमदार म्हटले आमचा स्वबळाचा नारा आहे, पण वसमतमध्ये त्यांचा उमेदवारच नाही नगराध्यक्ष पदाचा. शिवसेनेचे आमदार कोण मला लक्षात नाही ना. संतोष बांगर. संतोष बांगर यांनी जर बोललं असेल की बा शिवसेनेचा नाराज बोलले की बा इथं नगराध्यक्ष म्हणून, ही चुकीची बातमी आहे साहेब. डॉक्टर मारुती कॅतमवार सारख्या व्यक्तीला राजकारणामध्ये अशा पद्धतीनं शिवसेनेनं धोका दिला, त्यामुळे मतदारांमध्ये काही रोष आहे का? मतदारामध्ये रोष म्हणजे शिवसेनेमध्ये डॉक्टर कॅतमवार यांचं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं होतं आणि त्यानंतर कुणावर तरी विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांची जी उमेदवारी न दिल्यामुळं त्यांचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे असं मला तरी वाटते. माझ्यासोबत भाजपचे नगरसेवक आहेत, तुमच्या पत्नी पण आहेत आता उभ्या. पण मी या सगळ्या निवडणुकीच्या मुद्द्यांच्या अगोदर प्रश्न हा विचारणार, शिवसेनेचे एबी फॉर्म कुठे आहेत? शिवसेनेचे एबी फॉर्म शिवसेनेच्या नेत्यालाच माहित, इथे जे नेते आहेत. शहरात अशी चर्चा आहे, शिवसेना तुमचा मित्र पक्ष आहे महायुतीमध्ये, तुम्हाला थोडी माहिती त्यांच्याबद्दल असेल, शिवसेनेचे एबी फॉर्म कुठे? अशी चर्चा आहे की शिवसेनेचे एबी फॉर्म हे राष्ट्रवादीच्या आमदाराकडे दिले होते अशी चर्चा मित्र आहे. पक्ष म्हणून तुमचे शिवसेनेसोबत संबंध आहेत, हे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या नेत्याकडे गेले तर मला काही वाईट वाटलं तुमच्या? नाही, काही नाही ना, त्यांची इथं युतीच आहे, इंटरनल युती आहे. शिवसेनेचा तर उमेदवारच नाही. तडजोड होती राजकारणामध्ये, त्यांनी त्यांची काही तडजोड केली असेल. तडजोड करता करता डायरेक्ट एबी फॉर्मच राष्ट्रवादीच्या ताब्यात देणं ही तडजोड असू शकते का? त्यांच्या दृष्टीनं ते योग्य वाटलं असेल त्यांना. भाजपचं कसं काय चालू आहे वसमतमध्ये? भाजपमध्ये नंबर 1 आहे. भाजपमध्ये कुठलाही नंबर 2 कोण राहणार? नंबर 2 नाही, नंबर 1 वर भाजप राहील. मग नंबर 2 कोण? आता त्यांच्यामध्ये 2 नंबरसाठी स्पर्धा आहे. भाजप नंबर 1 राहणार, 2 नंबरचं माहित नाही स्पर्धा राहील. भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करता, महायुतीमध्ये तुम्ही इतके वर्ष आता सोबत काढलेत, निवडणुका जिंकल्यात, आता तुमच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उमेदवारच नाही. नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी ही नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात हे सरकार व्यवस्थित काम करते. आणि या ठिकाणी वसमत शहरामध्ये आदरणीय आमचं नेतृत्व बोडेवार साहेब गेली 35 वर्ष झाले या नगरपालिकेमध्ये सतत आहेत. त्यांचा एवढा दांडगा अनुभव या नगरपालिकेत मला तरी वाटते, कारण मी जेव्हापासून राजकारणात आहो बोडेवार साहेबाचा अतिशय दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळं आम्ही युतीचा प्रयत्न केला, परंतु युती नाही झाली तरी आम्ही स्वबळावर आमच्या सर्व सीटा उभ्या करून नगर अध्यक्षासाठी आमच्या सुषमाताई बोडेवार यांना नगराध्यक्ष, तेही पक्षानं तुम्ही म्हणाल तसे 2 होते, परंतु पक्षश्रेष्ठीचा आदेश होता की बोडेवार सुषमाताईचं या ठिकाणी सर्वे चांगला आहे, त्याच्यामुळे सुषमाताईला निवडून द्यावं. आणि निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमळ या ठिकाणी फुलणार एवढं निश्चित सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जसं स्वच्छता असेल, आरोग्य असेल, सर्व काही गोष्टी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण पुन्हा एकदा माझा प्रश्न तोच आहे, शिवसेनेचे एबी फॉर्म कुठे काय माहिती आहे का? नाही, शिवसेनेचे एबी फॉर्म जयप्रकाशजी मुंदडा साहेब इथं प्रमुख होते, त्यांना निवडणूक प्रमुख केलं होतं, परंतु त्यांची खंत आम्ही याच्याद्वारे बघितली की त्यांना सोशल मीडियाद्वारे की त्यांना एबी फॉर्म दिला गेला नाही, म्हणजे शिवसेना विकल्या गेली या ठिकाणची, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. वसमतमध्ये शिवसेना विकल्या गेलेली आहे असा या ठिकाणी भाजपच्या या नेत्यांनी दावा केलेला आहे. वसमतमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे लोक या ठिकाणी भाजपकडनं उभे आहेत. या सगळ्या महिला सकाळपासून प्रचाराला लागलेल्या आहेत. वसमतमध्ये सुषमा शिवदास बोडेवार ह्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, मात्र वसमतमध्ये शिवसेनेनं उमेदवार दिला नाही आणि त्यामुळं आता भारतीय जनता पार्टी वसमतमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल आणि वसमत नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता देखील येईल असा दावा या सगळ्या उमेदवारांनी केला आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.